नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे चव मराठवाड्याची। चला तर मग आज आपण मस्त असे गव्हाचे गुलाबजामुन बघणार आहोत। मी सांगेल त्या पद्धतीने जर बनवाल तर एकदम मस्त असे तुमचे गुलाबजामुन तयार होतील, खायलाही एकदम मस्त असे लागतात। चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यात आपण 2 चमचे तूप टाकून घेणार आहोत। मी 1 वाटी चाळून गव्हाचं पीठ घेतलंय। हे आपल्याला मंद आचेवरच भाजून घ्यायचंय। हे पीठ आपल्याला करपून द्यायचं नाहीये, नाहीतर मग गुलाबजामुन आपल्याला करपट असे लागतील। पीठ चांगलं असं भाजून घ्यायचंय। थोडासा हलका असा कलर चेंज करून घ्यायचा आहे, फक्त जास्त लाल नाही भाजायचे। हे बघू शकता, अशा प्रकारे आपलं पीठ भाजून झाले। आता आपण एका प्लेटमध्ये थंड व्हायला काढून घेऊयात। आता आपण गुलाबजामसाठी पाक तयार करूयात। त्यासाठी मी 1.5 ग्लास पाणी टाकून घेतले आणि 1 वाटी साखर टाकायची। साखर विरघळून घ्यायची आपल्याला चांगली। पाकामध्ये आपल्याला अशा प्रकारे फोडून 2-3 इलायची टाकून घ्यायची आहेत। इलायची टाकल्याने गुलाबजाम चवीला एकदम मस्त असे लागतात। थोडंसं मीठ टाकून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आपला पाक तयार करून घ्यायचा आहे। एकदम चिकट असा नाही करायचा आहे। आपला पाक तयार करून झालाय। आता आपण पीठ भिजवून घेऊयात। हे बघा, थंड केलेलं पीठ आहे हे। आता आपण यात 2 ते 3 चमचे मिल्क पावडर टाकून घ्यायचे। खायचा सोडा टाकते थोडासा। 2 ते 3 चमचे तूप टाकून घ्यायचे। इलायची पावडर असेल तर थोडीशी इलायची पावडर। आता आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण त्यात थोडंसं दूध टाकून घेणार आहोत। दूध एकदमच टाकून नाही घ्यायचे, थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे। हे आपल्याला पीठ चांगलं मळून घ्यायचंय, नाहीतर मग आपले गुलाबजामला चिरा पडतील। अशा प्रकारे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचंय। आता आपण गोल गोळे करूयात। हे बघू शकता, अशा प्रकारे आपल्याला गुलाबजाम तयार करून घ्यायचे आहेत। मी सगळे गुलाबजाम तयार केलेले आहेत। आता आपण त्याला तळून घेऊया। आपण कढईमध्ये आता तेल गरम करायला ठेवूया। तेल जास्त गरम करायचं नाहीये। आता आपण गुलाबजाम तळून घेऊया। गॅस कमीच ठेवायचा आहे, नाहीतर मग आपले गुलाबजाम करपून जातील आणि आतमधून व्यवस्थित भाजणार नाहीत। गुलाबजाम तळून झालेत। आता आपण त्यांना पाकामध्ये टाकून घेऊया। पाक मी परत गरम केलाय। कढईला थोडंसं खालून घेते, म्हणजे पाक गुलाबजाम मध्ये जाईल चांगला। अशा प्रकारे राहिलेले गुलाबजाम आपण तळून घेऊयात। अशा प्रकारे आपले सगळे गुलाबजाम तळून झालेत। आता आपण यांना पाकात टाकून घेऊयात आणि मी 2 मिनिटांसाठी गॅस सुरू करते। यांना एक उकळी काढून घेऊयात, म्हणजे पाक सगळ्या गुलाबजाम मध्ये जाईल।
2 मिनिटं झाली की आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि 10 मिनिटासाठी कढईतच आपल्याला गुलाबजाम चांगले भिजत ठेवायचे। हे बघू शकता किती मस्त असे आपले गुलाबजाम तयार झालेले आहेत। ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।